नमस्कार, स्वागत आहे तुमचं राजशिला व्लॉगमध्ये. आपण आज ना अधिक मासाचं लेक जावयाचा सण असं अधिक मासाचा याचं व्हिडिओ बनवणार आहोत. तर त्यासाठी बघा मी माझे ननंद आणि नंदई आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी अशी सजावट केली आहे बघा अधिक मासाचं लेक जावयाचं. तर नंदयांना ड्रेस, भाचीला ड्रेस आणि नंदेला सर्व सुवासिनीचं वाण घेतलेलं आहे. ह्या माझ्या ननंदबाई आहेत, नंदई आहेत. तर त्यांचे आता पाय धुवून घेते मी. आता हे 2 अंगठी ठेवून पाय धुवून घेतलेत स्वच्छ त्यांचे असे. आणि त्यांना वाण देणार आहे. तर वाणामध्ये बघा मी साडी, ब्लाऊज पीस, गजरा, मेहंदीचा कोन, टिकल्या, सिंदूर पेन्सिल, रुमाल, गजरा, मेहंदीचा कोन, नेल पॉलिश सर्व घेतले आणि चांदीचे जोडवे पण घेतलेत. पायाचे पूजन केले. आता हळदी कुंकू लावून घेतले कपाळाला. घर असं गजबजून गेलं होतं सर्व पाहुण्यांनी आमचं. त्यांना पुरणपोळीचा स्वयंपाक पण करून ठेवला होता मी. तर नंदई आणि भाचे आले होते. हे नंदई आहेत, त्यांचे पण पाय धुवून घेतले. औक्षण करून घेतलं त्यांचं. ओवाळून घेतलं त्यांना. अनारसे भरवले त्यांना. पुरणपोळी आणि अनारसे बनवले होते. नंतर ननंदबाईची ओटी भरून घेतली. सर्व जे जे साहित्य घेतलेले त्यांच्या ओटीमध्ये टाकून दिलं. ते सगळं ओटी भरली त्यांची. ह्यावेळेस एकच ननंदबाई आल्या माझ्या, एक आल्या नाहीत त्या काही कारणास्तव. नंतर नंद्यांना शॉल, टोपी, ड्रेस सर्व माझ्या मिस्टरांनी दिलं. माझ्या सुनेने पण मग त्यांना हळदी कुंकू लावून त्यांना ओवाळून घेतलं किशोरीने. मीरांश आलाय बघा इथे. नंदबाईला मिठाई भरवायची राहिली होती, तर नंदाईने भरवली ती. आणि नंतर मग ना मुंबईला म्हणतात पुण्याच्या नाव घ्यायचं प्रोग्राम चालू झाला. दिवाणीच्या घरात मला नाही काय बोलणार. कशाचं म्हणतात चांदण्या, त्यात एक तारा. सीतेच्या प्रेमात मी झालो बावरा. आता तू ये. गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात तोरलं राजेंद्र रावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं. बघून सगळं घातला. प्रोग्राम झाल्यानंतर मग भाचीला पण ओवाळून घेतलं. भाची पण आली होती मुंबईवरून. ननंदबाई, भाची आणि नंदाई सगळे मुंबईवरून आलेले होते पाहुणे. नंतर ओवाळून झाल्यानंतर मग त्यांनी जेवण वगैरे केले. ही भाची आहे माझी.
तिला पण ड्रेस घेतला होता आम्ही. तिला तो ड्रेस दिला तिला. अशा प्रकारे आम्ही अधिक मास साजरा केला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.